हाय हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या या व्हिडिओमध्ये. तर फ्रेंड्स, या आधीच्या व्हिडिओमध्ये एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी अंगरखा कसा स्टिच केला त्याचं थोडक्यात सांगितलेलं होतं. तर त्याच साडीतनं उरलेलं हे फॅब्रिक आहे. तर अंगरखा स्टिच करण्यासाठी लेस वगैरे काढून घेतलेली होती. तर आता परत लेस जॉईंट केलेली आहे आणि आता आपल्याला घेराचा ड्रेस स्टिच करायचा आहे. तर जेवढं फॅब्रिक उरलेलं होतं त्यातून कट करून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि त्याला लेस लावून घेतलेली आहे. आणि नंतर हे एवढं शिल्लक राहिलेलं अप्पर भाग कट करण्यासाठी ते जॉईंट करून घेतलं, कारण उंचीसाठी वगैरे कमी पडत होता कपडा म्हणून. तर आता इथे अस्तर कट करायला घेतलेलं आहे. तर कस्टमरला म्हणजे जेवढं कपडा शिल्लक आहे त्यातून आणखीन एक ड्रेस होणारच होता, म्हणजे कपडा जॉईंट केला तर ते सहज होणार होतं. तर त्यांना तसं स्टिच करून पाहिजे होतं, त्यामुळं मग मी हे ड्रेस तयार करायला घेतलेला आहे. तर इथे बघा, शोल्डर मी 60 ठेवलेला आहे आणि मुंडा जो आहे तो 6.5 ठेवलेला आहे. पुढचा गळा आणि मागचा गळा, पुढचा गळा 6 आणि मागचा गळा 5च्या पुढे थोडासा ठेवलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. आणि गळ्याची रुंदी 3 ठेवलेली आहे. तर हे सगळ्यांना माहितीच असतं, ह्याच्यामध्ये सांगण्यासारखं काही नाही आहे. पण तरीही हा भाग महत्त्वाचा असतो आणि जे नवीन शिकणारे असतात त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतो. त्यामुळं मग हे दाखवत आहे. तर आता जिथे आपल्याला मुंडाचा भाग टाकलेला होता तिथून टाकते. एकदम असा कमीच, म्हणजे 6 आणि 6.5चा फरक एवढासाच आहे. म्हणजे पुढचा गळा आणि मुंड्या 6.5 ठेवला आहे, त्यामुळे ती रेषा अगदी जवळ आल्यासारखी वाटते. तर हे आधी जॉईंट करून घेते मी. तर हे ड्रेस 36 साईजचा आहे. तर त्याच्यापेक्षा कमी ह्याचा असेल तर बिनधास्त छान असे एकदम ड्रेस तयार होऊ शकतात एका साडीमध्ये, मोठ्या मुलीच्या मापाचे. तर आता तो पण ड्रेस मी एक 32 साईजचा हाफ अम्ब्रेला कट शिवलेला आहे आणि आता हा 36चा आहे. तर सहज होतं, त्यामुळं करून टाकायचं. आता इथे मी छातीचा चौथा भाग टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा मार्जिनसाठी टाकलेला आहे. तर आता इथे कमरेचा पण चौथा भाग आणि त्यामध्ये 2 इंच ॲड केलेला आहे. आणि संपूर्ण उंची जी आहे अप्पर साईडची ती 15 ठेवलेली आहे. 1 इंच ह्याच्यामध्ये स्टिचमध्ये जातं. आणि म्हणजे हे एवढं मोठ्या मुलींसाठी, म्हणजे कितीही मोठी मुलगी असू दे आणि त्याची उंची कितीही असू दे, 14.5 ते 15 इंच ठेवलं की छान दिसतं ते. त्यामुळं मी 15 इंच ठेवलेली आहे. मीडियम उंची आहे 5 आहेत उंची, तर हे एवढं ठेवलेलं आहे. तर आता हे सगळे भाग मी इथे रेषा जॉईंट करून घेते आहे, ड्राफ्टिंग करून घेते आहे. इथे तुम्हाला गळा वगैरे कसं काय करायचं आहे ते तुम्ही तुमच्या मर्जीने करू शकता. अगदी सिंपल इथे स्टिच करायचा होता, तर मी गळा कोणता काढावा हे पण ठरवलं नव्हतं. आणि थोडीशी लेस जी आहे, बॉर्डर जी होती ती उरलेली, पण ती मला बाह्याला पण लावायची आहे आणि गळ्याला पण लावायची आहे. जर उरली तर गळ्याला लावेल, नाही तर नाही. तर आता इथे आपण मुंड्याचा भाग टाकून घेऊया. एक इंचावरती आणि 1.5 इंचावरती मार्क करून घेतलेला आहे. आणि ही जी मुंड्याची उंची आहे त्याच्या अर्ध्या भागातून पुढे आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथे दोन्ही शेप देऊन झालेले आहेत. आता हा भाग कट करून घ्यायचा. तुम्ही पाहिजे तर म्हणजे वरचा जो गळा आहे, म्हणजे मागचा जो आहे गळा, तो इथेच कट करून घेऊ शकता. किंवा जर तुम्हाला कॅनव्हासचं वगैरे बनवायचं असेल तर मग तसं सेपरेट बनवून हे करू शकता. मी काही कॅनव्हास वगैरे वापरणार नाही. ते अगदी सिंपल साध्या पद्धतीने आणि पटकन स्टिच करून होईल असं हे करत आहे. तर तरी मागचा गळा मला सिंपल असा गोल ठेवायचा आहे. पुढच्या गळ्याचा आणखीन विचार नाही केला. ते स्टिच करताना त्यावेळेस लेस वगैरे उरली साडीतली, तर बघूया. तर आता हे भाग कट करून घेते.
बरेच जण हे असे कुर्तीज किंवा हे वन पीस वगैरे असतात, तर त्याचा पुढचा आणि मागचा भाग मुंड्याचा कट करत नाही, दोन्ही पण सेम देऊन टाकतात. तसं ज्यांना म्हणजे जास्त छान प्रॅक्टिस आहे किंवा ज्यांचं फिनिशिंग चांगलं आहे त्यांना ते बरं पडतं. पण मी तर मागचा आणि पुढचा भाग असा कट करून घेते. आणि म्हणजे जे नवशिके आहेत त्यांना उगी कन्फ्यूज नाही करायचं मला. आणि मी पण म्हणजे अशी काही एवढी जास्त हे नाही आहे, त्यामुळं मी पण जसं मी शिकलेली आहे तसंच करते. तर अनेक व्हिडिओमध्ये मी तसं पाहिलेलं होतं. तर आता बघा, ते म्हणजे माप आहे अस्तर ते मेन फॅब्रिकवरती कट करून ठेवलेलं आहे. मेन फॅब्रिक पण त्याच्या मापाचं कट करून ठेवलेलं आहे. आणि आता बाह्या पण कट करून घेतलेल्या आहेत. बाह्यासुद्धा अगदी सिंपल आहेत, त्याच्यामुळं मी तेवढं काय शूटिंग करायचं माझं खर्च राहून गेलं. आणि बघा, हे पुढचा गळा असा पान गळ्यासारखा दिलेला आहे. कॅनव्हास न वापरता तयार केलेला आहे गळा. बघू शकताय किती छान दिसतोय. आणि सगळे भाग जॉईंट करून पुढे आणि मागे 3-3 इंचावरती टक्स देऊन घेतलेले आहेत. आणि खालचा असा हा घेर तयार करून घेतलेला आहे आणि त्याला अस्तर पण लावलेला आहे. आधी घेर तयार केला आणि नंतर मग पुढे 1 मीटर आणि मागे 1 मीटर असं 2 मीटर अस्तर वापरून असं हे मधून अस्तर लावलेलं आहे. तर आता असा हे वरचा भाग तयार झालेला आहे बघा बाह्या त्याने लावल्यानंतर. आणि आपली फिटिंगची जी माप आहे त्या मापावरती मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि खालचा घेर पण जोडून घेतलेला आहे. तर बघू शकताय अगदी झटपट फटाफट आपला ड्रेस तयार झालेला आहे. तुम्हाला कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा. मी इथे वेअर करून दाखवलेलं आहे. तर तुम्हाला जर माझ्याकडून असे ड्रेस स्टिच करून हवे असतील तर तुम्ही मला नक्कीच मेसेज करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.